जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी केलेल्या साहित्य खरेदीतील घोटाळ्याचा आज पर्दाफाश केला। पीपीई किट, बेड, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर, अँटीजेन किट, रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर औषधं बाजारपेठेतील दरापेक्षा 30 ते 40% जादा दराने खरेदी करण्यात आली आहेत। 88 कोटी रुपयांच्या साहित्य खरेदीमध्ये तब्बल 35 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नाईक निंबाळकर यांनी केलाय। या संपूर्ण खरेदी प्रकरणाची कॅग मार्फत चौकशी करून दोषींकडून घोटाळ्यातील रक्कम वसूल करावी अशी मागणी निंबाळकर यांनी केली आहे। निंबाळकर यांनी आकडेवारीसह या 35 कोटीच्या घोटाळ्याची माहिती दिली। त्यामुळे कोरोना काळात काही शासकीय अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींनी संगनमताने अक्षरशः पैसे छापले असं चित्र आहे। कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी शासकीय स्तरावरून मोठ्या प्रमाणात औषध आणि साहित्य खरेदी करण्यात आलं। आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा स्तरावर खरेदीची मर्यादा 1 कोटी रुपये असते, पण कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 88 कोटी रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात आलंय, तेही कोणत्याही टेंडर विना, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। साहित्य खरेदीच्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी होते, तर सह अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे खरेदीचे अधिकार देण्यात आले होते। याशिवाय जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शल्यचिकित्सक यांचाही खरेदी समितीमध्ये सहभाग होता। पण अमन मित्तल आणि कंत्राटी आरोग्य अधिकारी नितीन लोहार यांच्या सहीने अनेक बिलं देण्यात आली आहेत। विशेष म्हणजे अनेक पात्र कंपन्यांना डावलून राजकीय हितसंबंध असणाऱ्या लोकांच्या कंपन्यांकडून घाई गडबडीने खरेदी करण्यात आली आहे। बाजारात 350 रुपयात पीपीई किट मिळत असताना या समितीने त्यासाठी 1700 रुपये दिलेत। कोरोना रुग्णांसाठी सुमारे 3,500 बेड खरेदी केल्याचं दाखवण्यात आलंय। एका बेडची किंमत 7,225 रुपये असताना तोच बेड 12,744 रुपयांना खरेदी केलाय। सध्या हे बेड कुठे आहेत असा प्रश्नही निंबाळकर यांनी उपस्थित केलाय। प्रत्येक ऑक्सिजन सिलेंडरची किंमत 9,574 रुपये असताना त्यासाठी 13,700 रुपये मोजलेत। सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर, ऑक्सिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर औषधंही चढ्या दराने खरेदी केली आहेत। बाजारपेठेतील दरापेक्षा 30 ते 40% वाढीव दराने सर्व साहित्य खरेदी केल्याचं दाखवून 88 कोटीपैकी सुमारे 35 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप निंबाळकर यांनी केलाय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या महामारीमध्ये जो औषध खरेदी आणि साहित्य खरेदीचा जो घोटाळा झाला, त्या घोटाळ्याचे जर आकडेवारी जर बघितली, जवळजवळ 88 कोटीची खरेदी करण्याचा प्रयत्न केला आणि 35 कोटी रुपयाचा घोटाळा त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न इथल्या प्रशासन असू दे किंबहुना त्यांना पाठबळ देणाऱ्या काही मंडळींच्या माध्यमातून झाला। कारण जर परिस्थिती बघितली तर पीपीई किट हे 300-350 रुपयाचं पीपीई किट जवळजवळ 1700 ते 1750 रुपयाला खरेदी करण्याचा प्रयत्न केला। थर्मल स्कॅनर हे 1400 रुपयाला मार्केटमध्ये मिळत असताना ते 10,000 रुपयानं खरेदी करण्याचा प्रयत्न केला। पल्स ऑक्सिमीटर हे 500-525 रुपयाला मार्केटमध्ये मिळत असताना ते जवळजवळ 1700 ते 1800 रुपयानं खरेदी करण्याचा प्रयत्न केला। बेडची संख्या जर बघितली तर 3-3.5 हजार बेड खरेदी केले। 7 ते 7.5 हजार विथ मॅट्रेस बेडची किंमत असताना 12 ते 13 हजार रुपयानं खरेदी करण्याचा प्रयत्न ह्या जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न इथल्या प्रशासनाने ह्या कोविडच्या ज्या समितीने करण्याचा प्रयत्न केला। साहित्य खरेदीसाठी ई टेंडरचा अवलंब केला नाही। विभागीय आयुक्त आणि प्रधान सचिव यांची परवानगी घेतलेली नाही। काही पुरवठादारांच्या रजिस्ट्रेशनची तारीख आणि त्यांच्याकडून केलेल्या साहित्य खरेदीची तारीख एकच आहे। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीशिवाय लाखो रुपयांची बिलं दिली आहेत। ई टेंडर तर केलं नाहीच, पण कोटेशन पद्धतीमध्येही बनावट कोटेशनचा वापर केलाय असे अनेक गंभीर मुद्दे राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी समोर आणलेत। टेक्सटाईल कंपनी थर्मल स्कॅनरचा पुरवठा कसा काय करू शकते? 450 रुपयांना मिळणाऱ्या अँटीजन टेस्ट किट जादा दराने का खरेदी केल्या असा प्रश्न उपस्थित करून त्यामधील काही किट एका बड्या राजकीय आसामीच्या खासगी दवाखान्यात देण्यात आल्या। त्या दवाखान्यात रुग्णांकडून अँटीजन टेस्टसाठी अवाजवी पैसे घेण्यात आल्याचा आरोपही निंबाळकर यांनी केलाय। साहित्य पुरवण्याची कामं सत्ताधारी मंडळींचे नातेवाईक आणि बगलबच्च्यांना कशी मिळाली असा सवालही त्यांनी केलाय। कोरोनासारख्या महामारीमध्ये नागरिक जीव वाचवण्यासाठी धडपडत होते, तर दुसऱ्या बाजूला काही प्रशासकीय अधिकारी आणि राजकारण्यांनी मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाल्लंय।
कोरोना काळातील साहित्य आणि औषध खरेदीची कॅग मार्फत चौकशी करावी, या घोटाळ्यातील सर्व रक्कम संबंधितांकडून वसूल करावी, यासाठी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे. त्यातूनही चौकशीला विलंब झाला तर न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा राजवर्धन निंबाळकर यांनी दिलाय. पत्रकार परिषदेला भगवान काटे, विठ्ठल पाटील उपस्थित होते.